हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे आपल्या आवडत्या पॉडकास्टवर, ज्याचं नाव आहे माइंडफुल कट्टा, जे आहे तुमच्या मनाचं सेफ स्पेस. मित्रांनो, आजचा एपिसोड खूपच खास आहे आणि ऑन डिमांड आहे, कारण खूप सबस्क्रायबर्सना फायनान्शियल स्ट्रेस मॅनेजमेंटवर एक एपिसोड हवा होता. तर आजचा एपिसोड आहे की पैसे स्मार्टली स्पेंड कसे करायचे, रिच कसं बनायचं, आणि आपण बोलू द ट्रू फिलॉसॉफी ऑफ मनीबद्दल. हा व्हिडिओ एंडपर्यंत बघितलात तर थोडेच महिन्यात आपला बँक बॅलन्स नक्कीच वाढेल आणि तुम्हाला फायनान्शियल स्ट्रेसपासून सुटका देखील मिळेल. मित्रांनो, तुम्हाला कधी असं वाटलं आहे की सॅलरी येते आणि काही दिवसातच संपून जाते? कधी असं वाटलं आहे की मी खूप मेहनत करतो पण पैसे हातात टिकत नाहीत? तर ट्रूथ असं आहे की फायनान्शियल स्ट्रेस फक्त पैसे कमी म्हणून येत नाही. फायनान्शियल स्ट्रेस येतं कारण स्पेंडिंगला डिरेक्शन नसतं. आजचा आपला एपिसोड आहे स्पेंडिंग वर्सेस इन्व्हेस्टिंग इन युअरसेल्फ. लक्षात ठेवा, 2 प्रकारचे खर्च असतात. एक तुम्हाला टेम्पररी हॅपीनेस देतो आणि दुसरा तुम्हाला परमनंट ग्रोथ देतो. मित्रांनो, लाईफचा एक गोल्डन रूल आहे: वस्तूंवर कमी खर्च करा आणि स्वतःवर खर्च करायच्या आधी हेजिटेट करू नका. नवीन फोन घेतलं की आपल्याला एक्साइटमेंट मिळते आणि 1-2 आठवड्यातच ती एक्साइटमेंट आपोआप कमी होते. पण जर आपण एक स्किल शिकलात किंवा एक कोर्स केला किंवा एक बुक वाचलात तर त्यांचे बेनिफिट्स आपल्याला येणाऱ्या खूप वर्षांसाठी नक्की मिळतील. स्वतःला विचारा, मी पैसे खर्च करत आहे की मी पैसे इन्व्हेस्ट करत आहे? रिमेंबर, स्पेंडिंग एंड्स मनी बट इन्व्हेस्टमेंट मल्टिप्लाइज यू. मित्रांनो, आज मी तुम्हाला एका सिंपल थेअरीबद्दल सांगणार आहे, जी आहे दी 3 बकेट थेअरी. तर पहिल्या बकेटमध्ये येतात घरचा रेंट, फूड, बिल्स आणि ट्रान्सपोर्ट. हे असे खर्च आहेत जे नेसेसरी आहेत. हे अवॉइड करता येत नाही, बट प्रॉब्लेम इथून स्टार्ट होत नाही. दुसऱ्या बकेटमध्ये येतात फॅन्सी रेस्टॉरंट्स, नवीन गॅजेट्स, शॉपिंग आणि अपग्रेड्स. लक्षात ठेवा, हा बकेट जर हाताबाहेर गेला तर फ्युचर बकेट एम्प्टी राहणार. तिसरा बकेट हा सगळ्यात पॉवरफुल आहे. या बकेटमध्ये येतात लर्निंग न्यू स्किल्स, रीडिंग बुक्स, कोर्सेस, हेल्थ आणि इन्व्हेस्टमेंट्स. खूप लोक काय करतात, लाईफस्टाईल बकेट मोठं करतात आणि ग्रोथ बकेट ऑलमोस्ट 0 ठेवतात आणि म्हणूनच इन्कम सेम राहतं. लक्षात ठेवा, लाईफस्टाईलवरचा खर्च तुम्हाला रिच फील करू शकतो, पण ग्रोथवर केलेला खर्च तुम्हाला ॲक्च्युली रिच बनवतो. मित्रांनो, मी एक छोटी स्टोरी शेअर करेन. एक मुलगा होता. त्याला आणि त्याच्या फ्रेंड्सना पहिला जॉब लागला आणि त्यांची पहिली सॅलरी 15,000 रुपये होती. त्याच्या फ्रेंड्सनी नवीन फोन घेतला, वीकेंड पार्टीज केले, शॉपिंग केलं आणि पूर्ण एन्जॉय केलं. पण हा मुलगा थोडा वेगळा होता. त्याने एक डिसिजन घेतला. तो म्हणाला की मी 1 वर्ष सिंपल लाईफ जगेन, पण मी स्वतःवर इन्व्हेस्ट करेन. त्याने 5,000 दर महिना साईडला ठेवले, कोर्सेस कंप्लीट केले, स्किल्स डेव्हलप केले. सुरुवातीला सगळे त्याला म्हणाले, काय फायदा, लाईफ एन्जॉय कर. पण 3 वर्षांनंतर त्याची सॅलरी 1,25,000 रुपये झाली आणि त्याच्या फ्रेंड्सची सॅलरी फक्त 25,000च होती. हे कसं झालं? तर त्या व्यक्तीने गॅजेट्स खरेदी केले नाही, तो फ्युचर बिल्ड करत होता. लक्षात ठेवा, शॉर्ट टर्म सॅक्रिफाईस लॉंग टर्म फ्रीडम देतो.
आजकाल एक डेंजरस ट्रॅप चालू आहे. अर्न मोर इक्वल्स स्पेंड मोर. सॅलरी वाढली की लाईफस्टाईल बदलते. एक पॉवरफुल टिप लक्षात ठेवा. इन्कम वाढल्यावर सेविंग्स आणि इन्व्हेस्टमेंट वाढल्या पाहिजेत. लाईफस्टाईलमध्ये शक्यतो कमी बदल करा. जर तुम्हाला फायनान्शियली स्ट्रॉंग व्हायचं असेल तर हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. अर्न, सेव्ह, इन्व्हेस्ट अँड ग्रो. खूप लोक काय करतात? अर्न, स्पेंड आणि स्ट्रेस. डिफरन्स खूपच सिंपल आहे. मित्रांनो, एक गोष्ट क्लिअरली समजून घ्या. तुमचा सर्वात मोठा ॲसेट बँक बॅलन्स नाही, तर स्वतः तुम्ही आहात. जर तुम्ही ग्रो झाला तर पैसे ऑटोमॅटिकली ग्रो होणार. बट जर तुम्ही सेम राहिलात तर इन्कम सुद्धा सेम राहणार. सो इन्स्टेड ऑफ आस्किंग मी काय खरेदी करू, स्टार्ट आस्किंग मी काय शिकू. कारण नॉलेज नक्कीच सगळ्यात हायेस्ट इंटरेस्ट देते. लक्षात ठेवा की एक दिवस असा येणार ज्या दिवशी तुम्हाला चॉईस असेल, स्पेंड फॉर सर्वायवल और लिव्ह विथ फ्रीडम. आज तुम्ही जो डिसिजन घेता तो तुमचा फ्युचर डिसाईड करतो. सो नेक्स्ट टाइम पैसे खर्च करायचे असतील तर एक पॉज घ्या आणि स्वतःला विचारा, हा खर्च माझा फ्युचर स्ट्रॉंग करणार आहे की फक्त माझा इगो सॅटिस्फाय करणार आहे. ॲज रिअल वेल्थ गॅजेट्समध्ये नाही, तर रिअल वेल्थ ग्रोथमध्ये आहे. लक्षात ठेवा, वेन यू बिल्ड युअर सेल्फ, मनी विल इव्हेंच्युअली स्टार्ट बिल्डिंग अराउंड यू. हा एपिसोड जर आवडला असेल तर नक्की त्यांच्याशी शेअर करा जे सक्सेस चेस करत आहेत, आणि कमेंट करा, आय विल इन्व्हेस्ट इन माय ग्रोथ. कधी कधी एक सिम्पल थॉट सुद्धा एक कम्प्लीट फायनान्शियल चेंज करू शकतो. तर मित्रांनो, माइंडफुल कट्टा चॅनलला इंस्टाग्राम, फेसबुक, यूट्यूबवर लाईक करा, फॉलो करा आणि सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटूया एका नव्या एपिसोडमध्ये आणि बोलू एका नव्या विषयावर. तर ऐकत राहा आपला आवडता पॉडकास्ट माइंडफुल कट्टा, जे आहे तुमच्या मनाचं सेफ स्पेस. Until then, stay safe and keep smiling.